पुरस्कारांचं मी वाचन करते. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की याच्यातनं संगीत किती सुरेख होतं. पुरस्कार आहे हे 2013 मधलं तुमचं निर्मिती होते अजिंक्य. हो, म्हणजे 2011 साली काम सुरू झालं. हां, आता सुरू झालं. सह्याद्री सिने पुरस्कार उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार 2013 मध्ये मिळालाय. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट संगीताचा पुरस्कारही अजिंक्यला मिळालाय. तिसरा आहे बिग FM मराठी म्युझिक अवॉर्ड, हाही 13 मधला आहे. झी गौरव पुरस्कार उत्कृष्ट संगीत, हाही 13 सालचा पुरस्कार आहे. संस्कृती कला दर्पण पुरस्कार उत्कृष्ट संगीत आणि त्याबरोबर दुसरा पुरस्कार संस्कृती कला दर्पण पुरस्कार उत्कृष्ट पार्श्व गायक. रेडिओ मिर्ची मराठी म्युझिक अवॉर्ड 2013 आणि बेस्ट सॉन्ग ऑफ द इयर आत्ता जे तुम्ही ऐकलं मन चिंप पावसा. आणि त्याचबरोबर बेस्ट म्युझिकल अल्बम ऑफ द इयर हे इतके 10 पुरस्कार केवळ अजिंक्यच्या संगीताला संगीतकाराला आहे. आता पुरस्काराची गोष्ट निघाली म्हणून कौशलजींना मिळालेल्या पुरस्कारांचंही मी वाचन करते. दादासाहेब फाळके स्मृती पुरस्कार 2012 उत्कृष्ट संगीत बालगंधर्व चित्रपट, याच्याबद्दलही आपल्याला बोलायचंच आहे. त्याशिवाय मराठी संगीतातील योगदानाबद्दल अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त आहेत. मराठी अभिमान गीत याकरताही अनेक पुरस्कार आहेत. असे अनेक पुरस्कार प्राप्त असलेले आपले आजचे गप्पा मारणारे सुरेख गप्पा मारणारे कौशलजी. आता मला तुम्ही असं म्हणता की नाही पण तुम्ही गाता छान, तर तुम्हाला असं कधी वाटलं नाही का आपण गायक म्हणून? नाही वाटलं. हां, मग पण आता छान गाता याचं काय मला सांगतो रहस्य की बहुतेक वेळा संगीतकाराचा आवाज थोडासा ओबड आणि असाच असतो. जसं आता मला खरखर येते सारखं, पण रसिक ते सहन करतात. कारण एखाद्या गायकांनी सजवलेलं जे गाणं असतं ते ट्रिवागोवर जाऊन चांगली खोली बुक करण्यासारखं असं असतं. आणि संगीतकारांनी गायलेलं गाणं असतं ते एखादा लोकल गाईड पकडून तिकडे उत्कृष्ट चांगली भेळ कुठे मिळते ते त्याला बरोबर माहिती असतं. तर गल्ल्या त्या संगीतकारांना माहिती असतात म्हणून त्याचा ओबडधोबड आवाज लोक सहन करतात आणि तो जिथे नेईल तिकडे त्याच्याबरोबर विश्वासाने जातात. त्यामुळे इतपत. तर माझं शिक्षण गाण्यात झालं नाही. म्हणजे मी अगदी लहान होतो तेव्हा कमलाकर भागवत असे संगीतकार ओंकार प्रधान रूप गणेशाचे किंवा घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या बरसाचं त्याच्यासाठी फार सुंदर गाणी ते मला शिकवायला यायचे. पण आपल्याला इतका मोठा संगीतकार गाणं शिकवतोय ही हे कळण्याचं वयच नव्हतं तेव्हा. तर मी सतत गुणगुणत असे. त्यामुळे माझ्या आईने सांगितलं की निदान एका जागी बसून काहीतरी कर म्हणून त्यांनी ते बोललं. आणि मी आणि माझा भाऊ आम्ही त्याच्याकडे शिकलो. ते कामोगात ते सगळं जरा मागे पडलं. मग कॉलेजचं झालं आणि मग नंतर मी संगीत दिग्दर्शन स्वीकारल्यानंतर म्हणजे करिअर म्हणून स्वीकारल्यानंतर मग मी पंडित सत्यशील देशपांडेंकडे शिकायला लागलो. कारण माझ्या लक्षात आलं की हा आपला हँडिकॅप आपल्याला माहितीच नाहीये. आपण संगीत करतोय ते सगळं केवळ एका अर्थाने एका सगळं आपलं इंट्युशनवरच चाललेलं आहे किंवा जी अंतःप्रेरणा आहे त्याच्यावरच चाललेलं आहे. तर आपल्याला काहीतरी माहिती असलं पाहिजे आणि म्हणून मी ते रिसर्च परत शिकायला लागलो. पण सत्यशीलजींनी सुद्धा मला गाणं म्हणून न शिकवता कॉम्पोजिशन किंवा संगीत रचना याच्याबद्दल मला तेच विचारायचं होते की गायकांकडून एखादी चाल गाऊन घेणं हे तुमच्या मनात असते हे जास्त आव्हानात्मक आहे का? तुम्हाला हवी तशी एक्झॅक्ट त्या गायकाकडनं उतरवून उतरली पाहिजे तुमच्या मनात. हा, आता तुमच्या असं लक्षात येईल की काही संगीतकार असे आहेत सुधीर फडक्यांसारखे की जे अत्यंत त्यांचा कटाक्ष असायचा की जसं मी गातोय तसंच ते आलं पाहिजे. आणि हे आशा भोसलेंनी वगैरे वारंवार सांगितलेले वेगवेगळ्या मुलांमध्ये की तसं. आता माझा तसा अट्टाहास नसतो कारण मला असं वाटतं की प्रत्येक गायक आपला काहीतरी एक
ठसा त्या गाण्यावर सोडून जातो. आणि गाण्याची सगळ्यात सुंदर गोष्ट अशी आहे की जेव्हा कवी ते लिहितो तेव्हा ते 100% कवीचं गाणं असतं. जेव्हा संगीतकार ते गाणं करतो तेव्हा ते 100% संगीतकाराचं होतच, पण कवीचं जराही कमी होत नाही. आणि जेव्हा ते गायकाकडे जातं तेव्हा ते 100% गायकाचं होतं गाणं, आणि तरीही कवीचं किंवा संगीतकाराचं कुठेही कमी होत नाही. असं करून ते गाणं येईपर्यंत आणि त्याचं सादरीकरण होईपर्यंत त्या एका दिवसाचं 300% गाणं झालेलं असतं. तर त्यामुळे मग मला असं वाटतं की त्या गायकाचं सुद्धा काही उतरलं त्या गाण्यात तर काही हरकत नाही. आणि त्यामुळे मी असे गायक म्हणतो की ज्यांची आणि माझी एक सांकेतिक मैत्री होईल आणि मग गाणं मुरलं पाहिजे. आता हल्ली काय होतं की गायक येतो स्टुडिओमध्ये येतो रेकॉर्ड करून जातो, ते तुम्हाला गाण्याबद्दलच काही एक जिव्हाळा किंवा आस्था नसेल तर मग ते गाण्यात उतरत नाही. त्यामुळे मित्रांबरोबर मी गाणी केलेली याची संख्या जास्त आहे. हे आता सगळं यांत्रिकता आलेली आहे, नुसतं एक ट्रॅक त्याला एका पर्याय नाहीये. तुम्ही खूप भाग्यवान आहात की मोठमोठ्या लोकांची कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर पडलेली आहे. जसं पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, त्यांची आठवण सांगा ना आमच्या रसिकांना. पु ल देशपांडे, आता तुमचं वय काय? मुलांचं तेव्हा 80 वर्षाचे वय होते आणि तुमचे गाण्याचे अल्बम्स ऐकून तर तो किस्सा ऐकायला आवडेल आम्हाला काय? मी अगदी नुकताच संगीत करायला लागलो आणि एखाद दुसरा अल्बम असा रिलीज झाला होता. 2 अल्बम रिलीज झाले होते आणि एक मी रेकॉर्ड करून ठेवला होता आणि काही मित्रांनी तो ऐकला होता त्यावेळेस. त्यामुळे तसा मी ताजा फडफडीत संगीत करत होतो. तर एक दिवस मला फोन आला आणि सकाळी लवकर आला. मी रात्रभर काहीतरी रेकॉर्डिंग वगैरे करून मी घरी आलो होतो. तेव्हा काही मोबाईल वगैरे नव्हते ना आणि घरचा लँडलाईन खणखणला आणि मी झोपेत तो घेतला. समोरनं आवाज आला की मी पु ल देशपांडेंचा असिस्टंट बोलतोय आणि भाई आता इथे जांभूळ पाडायला आलेले आणि गेले 2 दिवस ते फक्त तुमची गाणी ऐकतात आणि त्यांना ती फार आवडलेली आहे आणि त्यांना तुम्हाला भेटायची फार इच्छा आहे. आता असे फोन कॉल आम्ही कॉलेजमध्ये खूप केले होते. त्यामुळे माझी खात्री होती की हा आमच्या कुठल्या तरी मित्रांचा चावडपण आहे. तर मी म्हटलं आपण बळी पडायचं नाही, कारण एकदम पुलंनी आपली गाणी ऐकली, 2 दिवस ते आपलीच गाणी ऐकतायत आणि त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे, हे सगळं खोटंच असणार. त्यामुळे मी म्हटलं की अहो काय माहिती का, मला खरंच वेळ नाहीये आणि आता 15 दिवसात माझं लग्न आहे. त्यामुळे तेव्हा ठरलं होतं आणि म्हटलं 15 दिवसात लग्न आहे त्यामुळे आता काही मला जमेल असं वाटत नाही. आणि हे सुद्धा त्याच्यात थोडंसं डाऊटफुल होतं की मुलं बोलवतील तर मुंबईत बोलवतील किंवा पुण्यात बोलवतील, जांभूळ पडायला वगैरे कशाला बोलवतील. तर मी म्हटलं की आपण सुखरूप याच्यानं बाहेर पडतो. मी फोन ठेवला आणि दिवसभर परत झोपलो आणि नंतर विसरून गेलो की असा फोन आला. दुपारी 4 वाजता परत खणखणला. मी फोन घेतला, पुन्हा तो मी पुलंचा असिस्टंट बोलतोय आणि मी काही बोलायच्या अगोदर तो म्हणला 1 मिनिट जरा भाई बोलतोय आणि पुढचा जो आवाज फोनवर आला तो साक्षात पु ल देशपांडेंचा होता. आता पुलंचा आवाज आपण ओळखतो त्यामुळे जी काय माझं ततपप झालं तिकडे की मला खरंच वाटेल. आणि ते म्हणाले की मी तुमची गाणी ऐकतोय 2 दिवस आणि मला आवडते आणि मला तुम्ही भेटायला आला असत तर बरं झालं असतं आणि तुमचं लग्न ठरलंय असंही मला कळतं तर दोघंही आम्ही आशीर्वाद देतो. मग काय आम्ही नाही म्हणलो. आम्ही दुसऱ्या दिवशी जांभूळ पाडायला गेलो, मी आणि माझी भावी पत्नी तेव्हाची आणि आता ती आज म्हणजे 3 झाली सुचित्रा, तिच्याबरोबर गेलो आम्ही. आणखी आमचा एक मित्र होता आणि ते जांभूळ पाडायला खरं तर विश्रांतीसाठी आले होते. त्यांची तब्येत फारशी बरी नव्हती, पण मी जेव्हा आत गेलो त्यांच्या खोलीमध्ये
तेव्हा खरोखर त्यांच्या उशाशी माझ्या 2 कॅसेट्स होत्या आणि त्या महान माणसांनी ते 80 वर्षाचे होते, ते अगदी 26 वर्षाचा होता आणि त्यांनी मला बसवलं आणि त्यांना जी गाणी आवडली होती माझी ती सगळी वाजवून टाकली की या गाण्यात मला हे आवडलं, या गाण्यात बासरीचा वापर खूप चांगला गेलाय, या गाण्यात तुझी चाल चांगली आहे. 80 वर्षी तर नेमकं मला त्याचीच कमाल वाटली आणि मला असं वाटलं की आपण लोकांकडनं काय घ्यायला हवं, तर ही दानच घ्यायला हवी की 80व्या वर्षी त्यांना संगीतकाराचं गाणं ऐकावं असं वाटतं मुळात आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की त्याचं बोलून कौतुक केलं पाहिजे. ही एक आपसूक होता, म्हणजे त्याच्यात काही त्यांनी काही फार मोठी जबाबदारी घेतली होती किंवा असं काही नाही, त्यांना ते आत्म होतं आणि त्या दिवशी मला माझ्या आयुष्यभर पुरेल असा एक धडा मिळाला. तो म्हणजे त्यांनी विचारलं की तुला असं मराठी कवितांना साली द्यायला का, तुला असं वाटतं की आपण मराठी कवितांना साली द्यायला. आता माझं वय लहान होतं त्यामुळे माझी काही टेम्पलेट्स ठरलेली होती की हा प्रश्न विचारल्यावर हे उत्तर द्यायचं. तर मी तसं दिलं आणि मी म्हटलं की नाही मला काहीतरी वेगळं करायचं होतं. सगळेच देतात हे उत्तर. म्हटलं मला काही वेगळं करायचं होतं. तर त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले की तू चांगलं कर, वेगळं आपोआप होईल. काय सुरेख वाक्य आणि खरंच चांगलं तर वेगळं आपोआप होईल. म्हणजे आपण असे काही आपण म्हणतो ना की ह्या महान माणसांनी ही गोष्ट एक अब्राहम लिंकनने डेमोक्रेसीची व्याख्या करताना रूल ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल असं त्या गेटसबर्ग ऍड्रेस मध्ये म्हटलंच आहे. तर मला असं वाटतं की हे अतिशय चांगलं वाक्य हे पुलंचं की तू चांगलं तर वेगळं आपोआप होईल आणि ते मला प्रत्यक्ष ऐकायला मिळालं तिथे आणि ते माझ्यासाठी ते म्हणाले. तर यासाठी मला स्वतःला प्रचंड भाग्यवान समजतो आणि मी तो आयुष्यभर धडा घेतला. कारण कलेकडे बघण्याची एक दृष्टी त्यांनी मला एकाच सेकंदात दिली आणि माझ्या भाग्याने तुम्ही भाग्यवान आहात आणि आम्ही पण भाग्यवान आहोत की लाभले भाग्य मास मिळाले कौशल्याची आजच्या कार्यक्रमात. तशीच सुमनची पण कौतुकाची थाप मिळाली. हो, तो पण किस्सा सांगा. कुसुमाग्रजांकडनं सुद्धा मला बरंच असंच म्हणजे हे मोठे लोक मोठे का आहेत असा आपल्याला एक दृष्टांत मिळतो. तर तसं कुसुमाग्रजांकडे झालं की मी त्यांची एक कविता घेतली तार कादळे जणू नगरात उतरली, तार कादळे जणू नगरात परी स्मरते आणिक करते व्याकुल केव्हा माझ घरातील मंद दिव्याची नवला तळपती दीप विसे. तर हे मी ध्वनिमुद्रित केली होती आणि नंतर कुसुमाग्रजांचं आपण घेतलंय रॉयल्टी द्यायला गेलं पाहिजे. तर माझ्याबरोबर अशोक बागवे, अरुण म्हात्रे हे सगळे मुंबईचे कवी, आम्ही सगळे एक आमची वारी काढली. कारण अशोक बागवे नेहमी म्हणतात की भाविकांचा काळा विठ्ठल हा पंढरपूरला असतो आणि सगळ्या कवी लोकांचा गोरा विठ्ठल हा नाशिकला असतो गोदावरीकडे. आणि म्हणून मी कुसुमाग्रजांकडे गेलो त्यांना भेटायला आणि पहिल्यांदा आनंद जोरवेकर नावाचे नाशिकला होते, ते आता घेऊन गेले त्यांच्याकडे. आणि कुसुमाग्रजांनी असं माझ्याकडे बघितलं आणि मी म्हटलं की सर ते रॉयल्टी द्यायची. तर ते इतकं पेट्रनायझिंग हसले. ते म्हणाले की तू पेटी आणलीस का, म्हटलं वाटली. ते म्हटलं ऐकव मला. आणि ते असं त्यांच्या दिवाणावर बसले होते. मला अजून तो अगदी
व्यवस्थित आठवतोय तो सगळा सीन की मी खाली बसलो पेटीवर आणि त्यांना नवला ते दीपविजेचे येत आणि ते ब्रिस्कर सिगरेट ओढायचे तसे दिवाणावर सिगरेट ओढत बसले आणि फार छान ऐकलं आणि ते गाणं झाल्यावर ते म्हणाले छान तू अजून काय केलंस माझं तर मी घाबरत उत्तर दिलं की मी सर पृथ्वीचं प्रेमगीत केलं आणि तुम्हाला माहिती पृथ्वीचं प्रेमगीत खूप मोठं एक मोठी कविता आहे आणि त्यामुळे मला ते एडिट करावं लागलं गाणं आता बाकीचं एडिट केलं तर ठीक आहे पण मी त्याच्यातनं शेवटचं कडवं गाळलं अमर व्याग मित्रा तुझी कोरवी मला ज्ञात मी एक मुली काय परिपाय तुझे कुळीचेच आहे मला तर मी ते गाळलं तर मी म्हटलं की प्रत्यक्ष कवीला असं कसं ऐकवायचं तर ते म्हणले ऐको अरे वा कारण त्यांना अपेक्षा नव्हती की पृथ्वीचं प्रेमगीतला चाललं पाहिजे तर ते म्हणाले ऐको मी कविता ऐकवली आणि शेवटचं कडवं गाळलं ते तर मला अपेक्षित तो प्रश्न आलाच त्यांच्याकडे ते म्हणाले की चांगलं एडिट केलं असतो पण शेवटचं कडवं गाळलं तर मी म्हटलं की मला तुम्ही क्षमा करा मी सांगतो तुम्हाला पण तुम्ही म्हणालात की हे चुकीचं आहे तर मी चाल देतो त्याला आणि मी ते घेईन पण मी म्हटलं की मला असं वाटतं की कविता गाण्यात येते तेव्हा तात्पर्य सांगायची गरज राहत मी घाबरलो होतो की एवढा आगाऊपणे आपण कवीलाच आणि ते स्वतः कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ विजेत्या कवीला आपण काहीतरी त्यांच्याच कवितेबद्दल बोलतोय तर ते असे 2 मिनिटं बघत राहिले मला आणि म्हणाले की तुझा कार्यक्रम ठेवणार आहे मी नाशिकला आणि तू बरोबर केलंस तू शेवटचं कडवं घेऊ नकोस आणि त्याच्यात माझ्या असं लक्षात आलं की फार मोठे लोक आणि फार मोठे कलाकार हे स्वतःच्या कलेकडे इतकं तटस्थपणे बघतात आणि ती जी शक्ती आहे त्यांच्याकडे की ते तटस्थपणे आपल्या कवितेकडे बघावं आणि फार आपण इतके गुंतून पडतो तर बरेचदा सारेगमपमध्ये कोणी गायलं आणि एक सूर इकडे तिकडे झाला तर मी जरा बेचैन होतो की अरे अशी नव्हती चालती पण हे इतके ते तटस्थपणे बघतात आणि मला पाय सुटले त्यांचे आणि त्या कुसुमाग्रजांच्या भेटीने आणि मग मी म्हटलं रॉयल्टीच काय पडतं तर ते हसले आणि म्हणाले कुणाकडनं पैसे घ्यायचे ते आम्हाला कळतं तू नवीन चाल केलीस की मला पेटी घेऊन यायचं आणि मला ऐकून दाखवायचे आता नवीन चालायचे तुम्ही वर्ष नवनवीन चाली देता तुम्हीच म्हटलंय की बुवा सगळा खेळ हा 12 सुरांचा आहे 13वा कोणालाच मिळत नाही पण ते 12 सुरांमध्ये दरवर्षी नवीन नवीन गाणी कशी तुम्ही काढता आणि एकासारखं दुसरं काही ऐका तुमच्या मला तोही मला गुण हवाय की तुम्ही साम्य शोधता विनोदी आहे मी ऐकण्यासारखे की एका चालीसारखं दुसऱ्या ह्याच्यात कसं साम्य शोधतात ते त्यांचंच त्यांना माहिती शोधावं लागत ते कसं तुम्ही आता तुम्ही असं बघा की माल्कम ग्लॅडवेल नावाचा एक लेखक आहे आणि तो असं म्हणतो की जितकं लेखकांना माझे शब्द चोरले याच्याबद्दल एक प्रचंड म्हणजे प्लेगियरिझमचे आरोप होतात आणि मग एका लेखकाला दुसऱ्या लेखकाने आपलं काही घेतलेली कल्पना ती अजिबात सहन होत नाही तर तो माल्कम ग्लॅडवेल म्हणतो तसं तुम्ही बघितलं तर संगीतकारांचं नाहीये संगीतकार आपण सांगतात की मला या गाण्यावरनं सुचलं म्हणजे जेव्हा रोशननी रहे न रहे महका करेंगे हे जेव्हा केलं तेव्हा त्यांनी एस टी बर्मनला सांगितलं होतं की थंडी हवाएं लहराती आई याच्यावरनं मला सुचलं आता फक्त थंडी हवाएवरनं रहे ना रहे हम झालं किंवा यही है तमन्ना यही आरज़ू है हे झालं किंवा सागर किनारे दिल ये पुकारे तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है यही है
काय शिदोरी आमची फक्त या 12 स्वरांची आणि त्या 12 स्वरांवरच म्हणजे कितीही प्रतिभावंत संगीतकार असेल तरी परमेश्वर त्याला असं सांगून खाली पाठवत नाही की बाळा तू माझा अत्यंत लाडका आहेस आणि सगळ्या संगीतकारांसाठी मी 12 सूर ठेवले, तुझ्यासाठी एक 13वा सूर ठेवतोय, असं कुणाच्याही बाबतीत होत नाही. सगळ्यांना त्या 12 स्वरांमध्येच ही मुशाफिरी करावी लागते. आणि त्यामुळे मग काय होतं, मग ओरिजिनॅलिटी काय? तर मला असं वाटतं की तुमच्यावर जितके जास्त संस्कार तितके तुम्ही जास्त एक ओरिजिनल होतात. कारण इतके संस्कार मिसळल्यावर तुम्हाला कळतच नाही की काय, आणि संदर्भ बदलतात. आता तुम्ही बघा की तुम्ही हे ऐकलं असाल की आता नागपुरात आहे म्हणून सुरेश भटांची उदाहरणं जास्त तो शायद चेतवो अब के हम बिछड़े तो शायद कभी ख्वाबों में मिले बापरे किंवा पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूं दुनिया के जनन में. हे काय खांद्यावरी बांधिले गरुणी डोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे डोळे. वा बरं मग लोकांना नाही रेहमान ओरिजिनल आहे की त्यांनी बॉम्बे चित्रपटातलं गाणं आपल्याला माहितीये की कहना ही क्या ये नैनिक अंजान से जो मिले. पण मी तुम्हाला सांगितलं की हे 80च्या दशकांमध्येच मराठीत झालेलं आहे. आपल्या शाहीर म्हणजे देवदत्त साबळेंनी हे केलेलं आहे की बघा कसं आहे, कहना ही क्या या मिठूचा, कहना ही क्या ये नैनिक अंजान से जो मिले, या मिठूचा गजर हरी नामाचा झेंडा. हे आता काही वर्षांपूर्वी खूप हिट झालं होतं गाणं की कजरा रे तेरे कारे कारे नैना, कजरा रे तेरे कारे कारे नैना. तर हिट होण्याचं एक कारण असं आहे की त्यात आपल्याला ते ओळखीचं वाटतं म्हणून ते लगेच हिट होतं. आता महाराष्ट्रातल्या लोकांना सांगायची गरज नाहीये की कजरा रे तेरे कारे कारे नैना म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, कजरा रे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तीन चाले तेच स्वर पण संदर्भ बदलतो. एक असं गजानना श्री गणराय त्याचे किती कुठे गजानना श्री गणराय आधी बंधू तुझ मोरया, गजानना श्री गणराय आधी बंधू तुझ मोरया, मैं पिया तेरी तू माने या ना माने, मंगल मूर्ति काहे को बजाए ये मीठी मीठी ताने. गजानना अनेक गाण्यात आपले स्वर तेच पण संदर्भ बदलतो. दत्तगुरु आता ऐश्वर्या राय येते आणि भक्तिरसाचा कधी शृंगारला तुम्हालाही कळते आणि तो बदलल्यामुळे मागचा पडदा बदलल्यामुळे
त्याच्यातला रंग वेगळा दिसतो त्यासोबत. अगदी बरोबर आहे. बालगंधर्व तुमचा हा एक मैलासारखा गट तुमच्या चित्रपटातला. पुष्कळ गाणी म्हणजे मला त्या आपल्याला आता वेळही आहे थोडा वेळ करू की बालगंधर्व तुम्हाला स्वतःला नाट्यसंगीताचा अनुभव आहे आणि जेव्हा बालगंधर्वांचं संगीत करायचं आलं तर तुम्हाला काही दडपण आलं होतं का? की एक तर बालगंधर्व हे नाव महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या अत्यंत आदराचं आहे, हृदयात कोरलेलं आहे आणि त्यांच्यावरची गाणी जी ऑलरेडी त्यांनी प्रसिद्ध करून ठेवलेली आहे. कसं केलं तुम्ही? काय संगत केलं? मला प्रचंड दडपण आलं. पहिल्यांदा जेव्हा नितीन देसाईंनी मला बोलवलं त्यांच्या ऑफिसमध्ये आणि रवी जाधव होते आणि त्या म्हणाले बालगंधर्वांचं बायोपिक आपण करतोय आणि त्याचं संगीत तुला करायचं. त्यामुळे पहिला प्रश्न माझ्या मनात आला की याच्यात आपल्याला काय संगीत करायचं? बालगंधर्वांचीच तर गाणी आहेत तशीच तर घ्यायची. पण नंतर जसं माझ्या लक्षात आलं की बालगंधर्वांची गाणी करायची बरोबर आहे पण बालगंधर्वांचा आवाज नाही वापरायचा. म्हणजे तुम्ही विचार करा की लता मंगेशकरांवर चित्रपट केला आणि तुम्हाला सांगायचं लता मंगेशकरचा आवाज वापरायचा तर तुम्ही काय करणार? कुणाचा काय कसं करणार? कारण चमत्काराची प्रतिकृती नाही. चमत्कार हा चमत्कार आहे तो एकच होतो आणि बालगंधर्वांचं स्थान लोकांच्या हृदयात नाहीये तर हृदयाच्या गाभाऱ्यात आहे. इतकं सश्रद्धा नजरेने त्यांच्याकडे बघतात. नुसतं बालगंधर्व असं नाव घेतलं तर डोळ्यात पाणी येणारे लोक मी बघितले आहेत. जे नाट्य कलाकार आहेत विशेषतः संगीत रंगभूमीचे अगदी दैवत आहे बालगंधर्व. त्यामुळे मला असं वाटतं की या चित्रपटात शिव्या खाण्याची गोष्ट म्हणजे संगीत. कारण तुम्ही काही केलं तर कोणीतरी ते गाढवाच्या गोष्टी सगळ्या तुम्ही वडिलांना गाढवावर बसता, तुम्हाला मुलाला गाढवावर बसता, दोघांनाही गाढवावर बसता, गाढव पाठीवर घ्या, लोक तुम्हाला नावं ठेवायचं असा तो सगळा एकूण आहे. पण म्हटलं आपण त्यात सगळ्यात चांगलं काय करू शकतो. तर पहिला काळ बराचसा बालगंधर्वांचा आवाज निवडला. मी 46 लोकांचे ऑडिशन घेतलं आणि त्याच्यात मोठे मोठे चांगले गायक पण होते कारण क्लासिकल गायक होते. नाट्य संगीत हे शेवटी आपल्या अभिजात संगीताचंच ते रूप आहे. पण ते आमच्या नशिबाने आनंद भाटे आम्हाला सापडला आणि या सगळ्यामध्ये माझा हे होता की मूळ बालगंधर्वांच्या संगीताला का न पोचवता. पण आता चॅलेंज कसं होतं की मला अगदी सांगितलं होतं रवी जाधवनी की ते जुन्या काळातलं वाटलं पाहिजे म्हणजे ऑथेंटिक वाटलं पाहिजे पण नवीन पिढीला ते आवडलं. खूपच म्हणजे चॅलेंज होतंय. होय म्हणजे हिरण्यकश्यपूनी वर मागितल्यासारखं मागितलं की माझा मृत्यू येऊ दे पण तो आत नको, बाहेर नको, संध्याकाळी नको, सकाळी दिवसा नको, रात्री नको, मानवाच्या जनावरांच्या रस्ते नको, माणसाच्या रस्ते असं सगळं तो त्यांनी सांगितलं की बालगंधर्वांचा आवाज वाटला पाहिजे पण तो सुबोध भावेला गेला पाहिजे. जुनं अगदी ऑथेंटिक वाटलं पाहिजे पण नवीन पिढीला आवडलं पाहिजे. आता नवीन पिढीला आवडलं पाहिजे म्हणजे काय तर हे मला डिकोड करावं. कारण नवीन पिढीला आवडलं पाहिजे असं काही नवीन पिढीची ही आवड असं काही एक गोष्ट नाही. पण मी तुम्हाला एक सांगतो आता सगळ्यात लसावी काढायचं म्हणजे काय तर आता काय बदललंय आपल्या ऐकण्यामध्ये. तर पूर्वी ते करणे होते ज्याच्यातनं आपल्याला आवाज यायचा. आता घराघरामध्ये सबवूफर आहे. म्हणजे काय की जी 20 हर्ट्झची फ्रिक्वेन्सी आहे जी पूर्वी आपल्याला ऐकूच यायची नाही कुठल्याही करण्यावर आता ती आपल्याला ऐकू येते. आणि आता ज्याला आपण कॉन्स्पिक्युअस बाय ॲब्सेन्स म्हणतो की ती नसेल तर आपल्याला कानाला पटत. आता बेस त्यामुळे बेस गिटार आला. बेस गिटार तुम्ही वापरू शकत नाही बालगंधर्वांच्या गाण्यात. पण मग ती फ्रिक्वेन्सी कशी ऍड करायची कारण त्या नवीन पिढीला म्हणजे त्यांच्या सवयीचा जो साऊंड आहे तो त्यांना तो मिळाला की नाही ही फ्रिक्वेन्सी ऐकू येते. आता हे त्यांना माहिती नसतं की ही फ्रिक्वेन्सी ऐकू येते म्हणून आपल्याला ते आवडतं पण ते एक कारण असतं त्याचं. आणि म्हणून त्यामुळे आम्हाला असं शोधावं लागलं की काय करता येईल की पेटी तर वाजवायचीच आहे, ऑर्गन वाजवायचंच आहे, तबला वाजवायचा पण
बेस गिटार किंवा गिटार वापरता येते. मग त्या काळात दुसरं अभिजात वाद्य असं काय आहे की जी फ्रिक्वेन्सी आपल्याला देईल, तर चेलो आहे किंवा डबल बेस आहे. आता हे पाश्चात्य आहे पण ते अभिजातच आहे, त्यामुळे अभिजातता त्याची घालवायची नाही कुठल्याही केस. आणि जे आहे ते वाचलंच पाहिजे. त्यामुळे 2 पेट्या वाजतात, ऑर्गन वाजतो, सारंगी वाजते, तबला वाजतो आणि त्याच्याबरोबर खालची फ्रिक्वेन्सी तुमच्या कधी कधी लक्षात येणार नाही पण तो चेलो किंवा डबल बेस चालतो त्या गाण्यात. आणि त्यामुळे झालंच तसं की बालगंधर्व चित्रपटाची गाणी ही तरुण मुलांच्या आयपॉडवर गेली आणि तरुण मुलं ऐकायला लागले, नाट्यसंगीत पुन्हा ऐकायला लागले, इतकं ऐकायला लागले की त्याच्यानंतर कट्यार काढतात दुसरी आलं, आता सुमन भावे परत मालापन करतोय. एका अर्थाने ते रिवायवल नाट्यसंगीत. आता जसे माझ्या मनात मी नाटकवादी म्हणून प्रश्न आला की जसं तुम्ही गायकाला गाणं सांगता, खूपदा आपण ऐकतो आणि काही गाणी ती कोरली म्हणतात, निर्जीव वाटतात. तर त्या गायकाला ते गात असताना त्यातला रस किंवा भाव तो गाण्यातून व्यक्त करायचा अपेक्षित असतो. पण तसा गायक मिळतो का तुम्हाला की एखादी काही गाणी अगदी कोरडी होतात तुम्हाला हवी तशी आवडत? म्हणजे अभिनयाची गरज आहे का स्वर अभिनयाची, हे मुख्य प्रश्न आहेच. आणि विशेषतः ज्याला आपण भावसंगीत त्याला त्या स्वराभिनयाची गरज आहेच आणि तो गाण्या इतकाच महत्वाचा लागतो. आणि मिळतात कोरडे गायक मिळतात, पण तुम्हाला त्यांना पुरेसं लागतं की ते गाणं पर्सनली घेतील. नारायण सुरांची ओळ आहे की जसा जगता आहे की तसा शब्दाचा आहे. त्यामुळे ते तुमचं जगणं झालं पाहिजे ते गाणं त्या काळात होतं. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की संगीतकार कलाकारांचं आयुष्य हे कठीण काळ असतं, कारण भावना हेच सुप्त मांडलं तुम्हाला ते वेळच्या वेळी रिकॉल करावं लागतं आणि तरी तुम्हाला तटस्थही राहावं. म्हणजे एखादं दुःखी गाणं आहे तर ते दुःखी वाटलं पाहिजे पण तुम्ही रडता कामा नये, नाही तर ते बेसूर होईल. तर तो जो ही जी तारेवरची कसरत आहे हे करणारे लोक हे चांगले कलाकार. आणि ऑस्कर वाईल्डचं एक फार सुंदर वाक्य आहे पिक्चर ऑफ डोरियन ग्रेच्या प्रस्तावनेत की टू रिव्हील आर्ट अँड कन्सील द आर्टिस्ट दॅट इज आर्ट सेम. कला दिसली पाहिजे आणि कलाकार अदृश्य राहिला पाहिजे. आता हे ऐकायला मला सोपं वाटतं पण माझ्या माहितीत लता मंगेशकर सोडलं तर कोणी त्या टप्प्याला गेलेलंच नाही की कला दिसते तुमची पण कलाकार अदृश्य राहतात. स्व त्याच्यात येत नाही पण ते पात्र दिसतं. आणि नाटकात पण असं आहे की लेखक म्हणजे एरवी कादंबरी किंवा ललित लेखन लिहिण्यात आणि नाटक लिहिण्यात फरक काय, तर हा आहे की पात्र बोललं पाहिजे, लेखक बोलता पाहिजे. आणि तसंच गाण्याचं पण आहे, ते पात्र बोललं पाहिजे. त्यामुळे तो परकाया प्रवेश जो आहे तो तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला एक मनाची तयारी करावी लागते. आणि हा जो रियाज आहे तो 24 तास चालणारा रियाज आहे. तो बसून 2 तासनी रियाज केला अशाने होत नाही. रियाजाच्या कक्षेच्या बाहेरचा रियाज आहे. एक किती वेळ अजून थांबायचंय बोलायचंय सांगा. एक मला असं विचारायचंय की जसं आम्ही नाटकवाले म्हणतो की अभिनय हा शिकवून येतो, तो मुळात असावा लागतो, दिग्दर्शक त्याला पैलू पाडतो. तसं गाण्याचं एक म्हणजे जर मुळात काही सूरच नाही किंवा संगीताची जाण नाही तर खूप ठोकून पेटून एखादा गायक बनू शकतो की त्याला मुळात असावं लागतं. नाही, मुळात एक काय म्हणतो नैसर्गिक क्षमता किंवा ऍप्टिट्यूड ते असावं. पण शांताबाई शेळके का त्याच्या मुलात ते म्हणाले होते आणि मला ते फार भावलं. ते म्हणतात की त्या म्हणाले की आपण प्रतिभावंत हा शब्द फार बरोबर होता. तर इतके काही सगळे प्रतिभावंत असतात म्हणजे नैसर्गिक क्षमता असते आणि त्याला कारागिरीची जोड क्रमांक लागते. आणि त्यामुळे तुमच्यात नैसर्गिक क्षमता असेल आणि त्याला तुम्ही पुरेशी रियाजाच्या जोडीने त्याला कारागिरीची जोड
त्याला क्राफ्टमनशिप ज्याला आपण म्हणतो, तर ते दिलं तर मग तो कलाकार चांगला होईल असं नाही. कारण प्रतिभा ही फारच रेअर गोष्ट आहे. म्हणजे जसं केशवसुतांनी म्हटलेलं आहे की कधीतरी तुम्हाला फक्त तो पदर दिसतो प्रतिभेचा, किंवा त्या फडफडत्या पदराचा फक्त त्या हवेची झुळूक असते, एवढेही प्रतिभावंत आणि त्याच्यावर आयुष्य काढू शकतात. तर त्याला फारच रेअर की एखादा कलाकार असा अगदी प्रतिभावंत असतो. तर त्यामुळे शिकून किंवा चर्चिल कसं म्हणाला होता की आय एम प्रिपेअर्ड टू लर्न बट आय एम नॉट प्रिपेअर्ड टू बी टॉट. तसं या कलेबद्दल आहे की ती शिकवता येत नाही पण शिकता येते. त्यामुळे तुम्हाला सतत तुमच्या अँटेने उघडे ठेवावे लागतात आणि तुम्हाला सतत ग्रहण मला कुठूनही करायचं आहे या तयारीत राहावं लागतं. त्यामुळे शिकवता येत नाही हे बरोबर आहे, पण शिकता येत. आणि ते तुम्हाला तुम्ही जर संगीत क्षेत्रात आला नसता तर दुसरं कुठलं क्षेत्र आवडलं असतं काम करायला? माझ्या करिअरची सुरुवात मी लेखनापासून केली. पण आता शुभांगीताई म्हणाल्या ना की रोज 2 पात्र लिहिणं, ते बैठक मारून दिवसा माझी काहीतरी द्यावे, हा जो एक बैठक मारून लिहिण्याचा एक चिकाटी आहे ती माझ्यात नाही. आणि त्यामुळे मी लेखन करिअर म्हणून सोडून दिलं. आणि मला ते करायचं पण नव्हतं की मी सिरियल्स लिहायचो तेव्हा अरे हा कलाकार आला नाही त्यामुळे आता याचे सीन नको करायला, तर ती दुसरी ऍक्ट्रेस तिचे सीन लिहूया वगैरे, हे मला करायचं नव्हतं. कारण ते फार कोरडं होतं, त्याच्यात रस उरत नाही. आणि संगीत मला तसं आपसूक येत होतं, त्यामुळे मी संगीताकडे. पण मी हे दोन्ही करत असतो तर मी वकील करत असतो. अच्छा. आणि पुढचा जन्म कोणचा घ्यायला आवडेल? आम्हाला संगीतकार म्हणूनच आवडेल. तुमचं ऐकायला तुम्हाला काय वाटतं? गायक, संगीतकार, गीतकार? कुठलाही आवडेल मला, कोणत्याही जन्मात. कारण शेवटी कसं आहे की आयुष्य ते 3 तत्वज्ञान आहेत वेगवेगळी, की डिटर्मिनिझम की हे सगळं ठरलेलं आहे, नियतीने सगळं ठरवलेलं आहे. मग दुसरं आहे फ्री विल, की नाही जे काय आहे मीच माझ्या नियतीचा कप्तान आहे आणि कॅप्टन ऑफ माय डेस्टिनी. आणि तिसरं म्हणजे सेल्फ डिटर्मिनिझम, की काही गोष्टी मी ठरवतो. तर त्याच्यात कसं आहे की पत्त्यांचं नाव आपल्या हातात कुठलाही येऊ शकतो. खेळायचं मात्र आपल्याला खूप छान. त्यामुळे कुठलाही पेपर मिळाला तरी मी काही ना काहीतरी करत. खूप छान गप्पा जाता जाता यांनी संगीतबद्ध केलेलं एक सुरेख गीत कमीत कमी 2 कडवी तरी आपण म्हणावा. उबंटू चित्रपटातून प्रार्थना, आणि त्यांनी आपण सांगता करूया. मी ती गाण्याच्या सांगतेच्या आधीच कोरडे आभार मानत नाही, मनापासून आभार मानते की खरंच तेजसच्या एका प्रश्नावर यांनी एका उत्तराने मला सांगितलं मी येईल. कुठलीही मागणं किंवा काही अपेक्षा ठेवली नाही. फार मोठा गुण आहे. आणि दिवसभर आम्ही आहोत बरोबर. खरंच मगाशी अंजली म्हणाली की खरं डाऊन टू अर्थ म्हणजे काय असावं माणसाने, ते या लोकांकडे बघून कळतं. आज सरस्वतीच्या मंदिरात सरस्वतीची साधना करणारे, उपासना करणारे आपल्याला मिळाले, हे महिला समाज रामनगरचं भाग्य आहे. असंच पुन्हा पुन्हा आमच्या मंदिरात येत जा, पुनरागमनायेचे आम्ही यांनी सांगतो. आणि यांच्या उबंटू सिनेमातलं सुरेख प्रार्थना आहे, त्यांच्या गाण्यांनी आपण कार्यक्रमाची सांगता करूया. मी सुद्धा तुमचे अगदी मनापासून आभार मानतो. व्यक्तिशः तुमच्या मंडळाचे आणि एकूण नागपूरकरांचे आणि या मंदिराचे. कारण सरस्वतीचं देऊळ बघता यावं आणि आपण त्याची उपासना करतच असतो. आणि मी तसा फार श्रद्धाळू किंवा देवळू असं तर नाही आहे, पण मला त्या गोष्टीचं महत्त्व कळतं. म्हणजे
कुठे ना कुठेतरी तुमची ऊर्जा तुम्ही एका ठिकाणी एकाग्र करता आणि मग जिथे तुम्ही एकाग्र करता तुम्ही त्यालाच सरस्वती म्हणता. आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझा सगळा प्रवास हा अनास्थेकडून आस्थेकडे चाललेला आहे. त्याच्यातला हा एक टप्पा आहे आणि त्यामुळे मला इथे तुमच्यापेक्षा मला असं वाटतं की माझी गरज होती इथे येणं. अगदी आहे. तर त्यामुळे मगाशी बोलता आलं नाही तर सांगतो की तुम्हाला अगदी मनापासून मीच धन्यवाद देतो आणि उबुंटूच्या प्रार्थनेने आवाज पण सुटला म्हणजे ते बंद. हीच तुमची प्रार्थना हेच आमचे मागणे. समीर सामंतचे शब्द आहेत. हीच तुमची प्रार्थना हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. अनुभा पसरो मनावर शुद्धतेचे साधणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चाकरे. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा नाप्रणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. सुरेख आहे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. जे आज नाही वागत आहे, पशुसारखी माणसं वागतायत. मग सामंत ना रवी काय याचे गीतकार कोणी? समीर सामंत. सुरेख शब्द सुरेख चाल. मला तर वाटतं की शाळांमधून ही प्रार्थना आली पाहिजे की ती एवढंच मागणे की माणसाने माणसाशी माणसासारखं वागा. पूर्ण भारताची फिलॉसॉफी या गाण्यात आहे की भारताची जी संस्कृती ती या गाण्यामध्ये आलेली आहे. कौशलजी खूप 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 आभार मानते मी आणि रसिकांचे आभार मानते की आपण आलात. सुरेल गप्पा खरंच सुरेलच होत्या. इकडे माझं काहीच काम नव्हतं, यांचंच होतं. मी मध्ये बोलत होती पण मजा आली छान. आणि सुवर्ण महोत्सवाची सुरुवात सुरेल झाली, गायक्यात झाली, साहित्यिक झाली, सुवर्णमय झाली. आणखी काय पाहिजे? पुढचे सगळे दिवस असेच सोन्यासारखे चमचमणारे जावो ही सरस्वतीच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजचा कार्यक्रम संपला अशी